आता आपण DSS मॉड्युलेटरचा आउटपुट विथ रिस्पेक्ट टू दी स्प्रेड स्पेक्ट्रम का आउटपुट बघत आहे, मिक्सरचा आउटपुट. तर हे आपल्याला दिसतंय इथे की जेव्हा 1 to 0चं ट्रान्झिशन असणार तेव्हा आपल्याला BPSK मध्ये M दिसणार आणि जेव्हा 0 to 1चं ट्रान्झिशन असेल तेव्हा आपल्याला BPSK मध्ये W दिसणार. काय केलं सांग? काही नाही, आपण आता DSS कोहेरंट डिटेक्टरला लावलो. इथलं काही नाही, ते कॅपॅसिटर वर खाली काहीतरी होतं ते बघायचं आहे. चार्जिंग डिस्चार्जिंग DSS त्याच्यासारखीच असते, बट इट इज नॉट चार्जिंग डिस्चार्जिंग. आउटपुट आपण दिलं. तू पहिलेच नको व्हिडिओ काढतो, आलं नाही म्हणजे. काय कनेक्ट केलीस? हा, कोहेरंट डिटेक्टर आउटपुट टू लो पास फिल्टरचं इनपुट. आणि आता आपल्याला फायनलच बघायचे आहे आणि आता फायनल वाल्याला आपण आता सेकंड चॅनल जो आहे, मी एक फोटो काढू प्रतीक्षा. सेकंड चॅनल जो आहे NRZ, NRZ, कारण आपला जो आउटपुट येणार त्याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. NRZ डेटा ही पिन थोडी थांबा. एक्झॅक्ट सेम आपल्याला या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कमी कर. एक्झॅक्ट सेम आहे आपलं इनपुट आणि आउटपुट.